रामराम मंडळी, जर आपला हरभरा पीक या स्टेजला म्हणजे नेमकी घाटे लागण्याला सुरुवात झाली असेल, परंतु दाना हा पूर्णपणे बनला नसेल, अशा वेळेस आपल्याला आपल्या हरभरा पिकामध्ये शेवटची फवारणी घेणे गरजेचे आहे. ही फवारणी जर आपण आपल्या हरभरा पिकामध्ये वेळेवर घेतली तर आपल्या हरभरा पिकामध्ये 15 ते 20% आपल्याला उत्पन्नामध्ये वाढ झालेली दिसून येऊ शकते. शेतकरी मित्रांनो, दाना भरण्यासाठी सर्वात महत्त्वाचे अन्नद्रव्य म्हणजे पोटॅश. आपण जर या फवारणीमध्ये आपल्या पिकाला पोटॅशचा पुरवठा केला तर आपल्या दाण्याची क्वालिटी आणि साईज देखील वाढायला आपल्याला मदत होणार आहे. त्यासाठी आपल्याला या फवारणीमध्ये 0050 या खताचा वापर करायचा आहे. या खतासोबत आपण एखाद्या टॉनिकचा देखील वापर करू शकता. त्याचबरोबर भविष्यामध्ये येणाऱ्या घाट्या अळीच्या नियंत्रणासाठी आपल्याला एखाद्या चांगल्या कीटकनाशकाचा वापर देखील करायचा आहे. त्याच्यामध्ये तुम्ही कोराजन किंवा प्रोपेक्स सुपर या दोन्हीपैकी कुठल्याही कीटकनाशकाचा वापर करू शकता. जर आपल्या पिकामध्ये आपल्याला बुरशीचा प्रादुर्भाव दिसून येत असेल, अशा वेळेस आपण रेडोमिल गोल्ड किंवा बायर कंपनीचे नेटिव्हो या दोन्हीपैकी कुठल्याही एका बुरशीनाशकाचा वापर करू शकता. शेतकरी मित्रांनो, हरभरा पिकामध्ये या सर्वांचं कॉम्बिनेशन करून एक शेवटची फवारणी घ्या आणि नक्कीच आपल्या हरभरा पिकाचे उत्पन्न वाढवा. चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला फॉलो अवश्य करा. धन्यवाद.